पवईच्या जय भीम नगरमध्ये काल मुंबई महानगरपालिकेतर्फे जी तोडक कारवाई सुरू होती, या तोडक कारवाईला नागरिकांचा विरोध झाला. त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काही पोलीस जखमी झाले, तितक्याच मोठ्या प्रमाणात नागरिक देखील जखमी झालेले आहेत. यावेळी सगळ्यात आधी स्पॉटवर पोहोचलेले काँग्रेसचे नेते आणि त्या विभागाचे माजी आमदार, राज्याचे माजी मंत्री नसीम खान माझ्याबरोबर आहेत. आज त्यांनी या सगळ्या परिस्थितीचा पुन्हा न्यायालयीन आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर काही मागण्या देखील केलेल्या आहेत. ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करावा अधिकाऱ्यांवर अशी देखील मागणी केलेली आहे. नसीमजी, काल तुम्ही सगळ्यात आधी त्या स्पॉटवर पोहोचलेला होतात. आज नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत, काय काय मागणी केलेली आहे, न्यायालयीन लढाई कशी लढणार आहात पुढे? नाही, विषय असा आहे की ज्याप्रमाणे महानगरपालिकांनी नियमबाह्य तोडक कारवाई केलेली आहे आणि लोकांना बेघर केलेलं आहे. 5.5 ते 600 घर तोडून बुलडोजर लावून आणि JCB लावून तोडफोड केलेली आहे. त्यांच्या सामानाची तोडफोड केलेली आहे आणि अनेक लोकांनी ज्या रहिवाशांनी जेव्हा विरोध केला त्या नियमबाह्य कारवाईचा, तर पोलिसांनी बलप्रयोग केला आहे, लाठीचार्ज केलेला आहे आणि कमीत कमी मला वाटतोय की 100 लोकांपेक्षा जास्त लोकांना खूप गंभीर मारहाण झालेली आहे. तिथे महिलांवरसुद्धा, लहान लहान मुलावरसुद्धा मारहाण झालेली आहे. अनेक व्हिडिओज आहेत. घरामध्ये बंद करून लोक घरामध्ये आपले होते आणि बघत होते की कसे बेगुना लोक उभे होते जे लहान वयाचे, त्यांना मारहाण पोलीस करत आहे, लाठीकाठीची वापर करत आहे. तर ही घटना निंदनीय आहे. सत्ताचा दुरुपयोग आणि महानगरपालिकाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस अधिकारी आणि स्थानिक नेते हात मिळवणी करून ज्याप्रमाणे त्या गेल्या 25 वर्षापासून राहत असलेले नागरिकांना बेघर करण्याचा कट रचलेला आहे, त्याचा निषेध आम्ही केलेला आहे. काल मी दिवसभर होतो. कालपासून शेकडो परिवार फुटपाथवर आहे. आमचे कार्यकर्ते सगळे त्यांच्या जेवण, त्यांचे मुलांचं दूधसुद्धा नाही आहे त्यांना, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा मुंबई शहर आहे, शाहू आंबेडकरांचा राज आहे, प्रदेश आहे की काय चाललं आहे या प्रदेशामध्ये? बाबासाहेबांचा संविधान, या संविधानाची धज्जी उडवण्याचं काम महानगरपालिकाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी जर करत असतील तर आम्हाला लाईलाजाने न्यायालयाची दाद मागायला लागेल. आणि आज अनेक ॲडव्होकेट तिथे उभे राहिले होते अंधेरी कोर्टामध्ये. 66 लोकांना आज साकीनाका पवई पोलीस ठाण्याने अंधेरी कोर्टामध्ये जेव्हा प्रोड्यूस केला तेव्हा सर्वांनी सांगितलं आहे की आमचा मेडिकलसुद्धा झालेला नाही आहे, आमच्यावर मारहाण झालेली आहे आणि ॲप्लिकेशन केलेली आहे लोकांनी की जे महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत, स्थानिक पोलीसचे अधिकारी ज्यांनी बलप्रयोग केलेला आहे, ज्यांनी अत्याचार केलेला आहे, मारहाण केलेला आहे, त्या सर्वांवर SC ST ॲक्ट प्रमाणे, ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असं ॲप्लिकेशन आज कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे. तसेच महिलावर ज्यांनी अत्याचार केलेला आहे त्यांच्यावर पोस्को कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि महानगरपालिकाचे जे लोक आहेत, कारण त्या जो मागासवर्गीय समाज आहे, गेल्या 25-30 वर्षापासून तिथे राहत होता, त्यांचं घर तोडलेलं आहे आणि देशाचा कायदा आहे, असा करू शकत नाही, नियमबाह्य कारवाई होऊ शकत नाही. तर आमची मागणी एवढीच आहे की जे गोरगरीब लोकांना बेघर करणारे लोक, मारहाण करणारे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, पोलीस असो, SWATचे महानगरपालिकाचे अधिकारी असतील, DMCचा ऑर्डर आहे. मला काल अधिकाऱ्याने सांगितलं की आम्हाला वरून ऑर्डर आहे. वरून कोणाचा ऑर्डर आहे? कोण वरून ऑर्डर अशा प्रकारचा देतो की गोरगरीब लोकांना मारहाण करून त्यांना घरातून बेघर करून टाकायचा? आता पाऊस सुरू आहे, कुठे राहणार आहेत ते? 650 परिवार जाणार कुठे? कोण त्यांना छप्पर देणार आहे या मुंबईसारख्या शहरामध्ये? हा आज प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आम्हालासुद्धा खूप तीव्र नाराजगी आहे ही घटनाचं. म्हणून आम्ही काल जेवढा आमच्याशी झाला ते आम्ही लढा दिलेली आहे. आता न्यायालयामध्ये दाद मागायला आज वकील वगैरे गेले होते आणि अंधेरी न्यायालयाने ऐकून 1.5 तास विषय ऐकून त्यांनी काही निर्देश दिलेला आहे की पवई पोलीस ठाण्याकडून बाहेर दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची ग्रुप तयार झालेला आहे. त्या पोलिसांच्या माध्यमातून सगळ्यांचा
आज मेडिकल होत आहे आणि रिट पिटिशन 153 प्रमाणे येणाऱ्या कालामध्ये अंधेरी कोर्टातसुद्धा जाणार आहे आणि मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा दाखल करायचं आहे, होणार आहे आणि न्यायालयातून दाद मागून असे जे बेजबाबदार अधिकारी आहेत, महानगरपालिकाचे असो किंवा पोलीस विभागाचे खालचे असो, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही ठामपणे घेतलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी गेले होते. दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. एकतर त्यांनी त्या ठिकाणचे जे बाउन्सर होते, मोठ्या प्रमाणात तिथे जे बाउन्सर्स लावण्यात आले होते, त्यांना अक्षरशः हाकलून लावलं. पोलिसांनी जर पुन्हा या बाउन्सर्सला इथे एंट्री दिली तर काम होऊ देणार नाही असं सांगितलं, कामही होऊन देणार नाही पुढे. आणि दुसरं असं की त्यांनी थेट आरोप राहुल नार्वेकर यांच्यावर केले, जे अध्यक्ष आहेत आता, की राहुल नार्वेकरांचं देखील एक पत्र या सगळ्या संदर्भात गेलेलं होतं. अशा दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी केल्या. काय प्रतिक्रिया आहे? नाही, ही सगळी उच्चस्तरीय जेव्हा हायकोर्टाच्या मध्ये रिट पिटिशन जाईल आणि हायकोर्ट ह्याच्यामध्ये दखल घेईल, आम्हाला विश्वास आहे की न्यायालयाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या गोरगरीब लोकांना न्याय मिळेल. आणि त्याची जेव्हा सखोल चौकशी होईल, कोण कोण ह्याच्या मागे आहे, कोण कोण ह्याच्या पाठीमागे आहे, अधिकाऱ्यावर दबाव आणणारे मंडळी कोण आहे, नेते कोण आहे, हात मिळवणी करून ती जागा खाली करून देण्याच्या कोणी हे टेंडर घेतलेला होता, हे सगळी माहिती पडेल ना. हे सुपारीबाज लोक झालेले आहे. आज या शहरामध्ये अशा प्रकारची घटना दिनोदिन वाढत आहे. याच्या पूर्वीसुद्धा 1 महिन्यापूर्वी भारत कोल कंपाऊंडमध्ये अशी प्रकारची घटना घडली आहे, ज्याच्यावर हायकोर्टपासून सुप्रीम कोर्टाने दणका दिलेला आहे अधिकारी महानगरपालिकेला, तरीसुद्धा त्यांचं डोळं उघडत नाही आहे. हे बेजबाबदार झालेले आहे, यांना लाज वाटत नाही आहे. भ्रष्टाचारामध्ये एवढे लीन झालेले आहेत की त्यांना काय गोर गरीब कायदा हे सगळे दिसत नाही, माणुसकी दिसत नाही आहे. म्हणून हे सगळे आता नियमाप्रमाणे जे काय मुंबई अंधेरी कोर्टापासून मुंबई हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जायची गरज लागेल, तर आम्ही सगळे मिळून त्यांना साकार करू, निश्चितपणे जाऊ आणि त्यांना कायद्याप्रमाणे, या देशाचा जो कायदा आहे कायद्याप्रमाणे त्यांना दाद मिळवून देऊ आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी निश्चितपणे आम्ही लढा देऊ. धन्यवाद. माझ्याबरोबर नसीम खान होते. या सगळ्या प्रकरणी आता त्यांनी आज देखील न्यायालयीन पाठपुरावा केलेला आहे आणि या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अगदी आपण सुप्रीम कोर्टापर्यंत जरी जावं लागलं तरी नक्की त्यांच्या सहकार्यासाठी जाऊ अशी भावना व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन विजय देसाईचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.